नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मग आपण एक विषय या ठिकाणी घेतोय की ज्यामध्ये अलीकडेच बघितलं तर नेपाळमध्ये भूकंप झालेला आहे आणि नेपाळमध्ये भूकंप जो झाला त्याचे जे काही हादरे आहेत ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. दिल्लीच्या भागामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा या भूकंपाचे हादरे या ठिकाणी जाणवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग इथं जर बघितलं तर हा नेपाळच्या भागामध्ये जो भूकंप झालेला आहे त्या भूकंपामध्ये जवळपास 5.6 मॅग्निट्यूडचा हा भूकंप झालेला पाहायला मिळतोय. आणि या भूकंपामागे कारणीभूत असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, याच भागामध्ये कायम भूकंप का घडतो, भारतापैकी जर बघितलं उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त अस्थिर भाग का मानला जातो, तर या सगळ्या घटनांचा या ठिकाणी उहापोह या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करून दिला जाणार आहे. इथं जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळेल हे लाईव्ह दृश्य आहेत जे तुम्हाला या ठिकाणी या भूकंपामध्ये जे नेपाळमध्ये जी काही विध्वंसक स्थिती निर्माण झालेली आहे. तर लक्षात ठेवा 5.6 म्हणजे जर बघितलं तर भारतामध्ये जर त्या तुलनेमध्ये भूकंप झाला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा एक खूप जास्त विध्वंसक स्वरूपाचा नाही. पण नेपाळमध्ये जर बघितलं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन थोडंसं वीक असल्या कारणाने या भागामध्ये जास्त विध्वंसक झालेला आहे. जवळपास 75 लोक निधन पावले त्याच्यामध्ये अशी आकडेवारी समोर आलेली आहे. आणि अनेक लोक या ठिकाणी काय झाले त्याच्या मलब्याखाली म्हणजे गाडले गेलेले आहेत. ते आणखीन त्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, तर ते त्याच्यानंतरची आकडेवारी ही काही वेगळी असू शकणार आहे. सो आपण फक्त या ठिकाणी ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे. तर लक्षात ठेवा जेव्हा आपण हिमालयाच्या निर्मितीचा इतिहास पाहत असतो, आता लक्षात घ्या की याचं नेमकं भूकंप जो झाला आहे तो या ठिकाणी बघा हा पूर्ण नेपाळचा भाग आहे. इथून जर बघितलं तर या ठिकाणी ही भारताची बॉर्डर आहे आणि नेपाळचं या ठिकाणी जे काही आहे याला आपण काय म्हणू शकतो, ज्या ठिकाणी भूकंपाचे हादरे प्रथमता बसतात ते ठिकाण म्हणजे कोणतं, तर लक्षात ठेवायचं इपी सेंटर आपण त्याला म्हणतो. आणि भूगर्भामध्ये आता ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवा. भूकंप निर्मितीमध्ये दोन महत्वाच्या कन्सेप्ट असतात. एक तर भूगर्भामध्ये ज्या ठिकाणी या भूकंप लहरी निर्माण होतात, भूकंप लहरी प्राथमिक लहरी असतात त्या ज्या ठिकाणी निर्माण होतात त्याला आपण भूकंप नाभी म्हणतो, फोकस पॉइंट म्हणतो. आणि त्या नाभीपासून निघालेल्या भूकंप लहरी ज्या ठिकाणी भूपृष्ठावर सर्वप्रथम येऊन धडकतात ते ठिकाण म्हणजे एपी सेंटर असतं. हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं गेलं पाहिजे. ह्या दोन या ठिकाणी कन्सेप्ट महत्वाच्या आहेत ज्या या भूकंपाच्या संदर्भामध्ये आपल्याला नियमितपणे ऐकायला पाहायला मिळतात. आणि या भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठीचं जे काही एकक आहे रिश्टर स्केलमध्ये आपण या ठिकाणी त्याची भूकंप मोजत असतो आणि त्याच्यासाठी जे काही प्रमाण आहे परिणाम आपण परिमाण म्हणतो आपण, ठीक आहे, ते कशामध्ये सांगतो असं मर्केली स्केलमध्ये. हे प्रामुख्याने ह्या दोन, एक तर म्हणजे जसं आपण लांबी सांगत असताना कशामध्ये सांगतो या ठिकाणी एखादा मोजण्यासाठी काय वापर करतो, पट्टीचा वापर करतो. आणि ते कशामध्ये सांगत असतो किलोमीटर मीटर त्या सेंटीमीटर मध्ये. त्या पद्धतीनं मोजण्यासाठीचं जे काही उपकरण आहे ते आपण म्हणजे रिस्टर आणि त्याच्या माध्यमातून मोजलेली जी काही भूकंपाची तीव्रता आहे ती तीव्रता म्हणजे मर्केली स्केलमध्ये या ठिकाणी ती तीव्रता सांगितली जात असते. हे आपण प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर याचं जे एपी सेंटर आहे ते काठमांडूच्या जवळ या ठिकाणी आणि या पोखरा या गावाच्या जवळपास या ठिकाणी यांच्या दरम्यान हे एपी सेंटर असलेलं पाहायला मिळते. आणि इथून हे धक्के कुठपर्यंत पोहोचलेत, आता इथं जर बघितलं अंतर तुमच्या या भारतामध्ये एपी सेंटर या ठिकाणी आहे बरोबर. आणि इथून जर बघितलं ठिकाणी तुम्हाला दिल्लीपर्यंत हे जे अंतर आहे या भागामध्ये हे धक्के पोहोचलेले पाहायला मिळतात. म्हणजे इथं जर बघितलं या ठिकाणी या प्रदेशामध्ये या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के हे जाणवलेले लक्षात येऊन जातं. काही प्रमाणामध्ये तिबेटकडे सुद्धा असू शकतात, पण तिबेट हा जर भाग बघितला तो हा उंचीचा भाग आहे, पठारी प्रदेश असल्या कारणानं इकडे तीव्रता ही तेवढी पोहोचणार नाहीये. पण या भागामध्ये जी काही तीव्रता आहे ती जास्त पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या भागामध्ये जास्तीत जास्त आपण जर बघितलं मागच्या कालखंडामध्ये 2015 मध्ये सुद्धा या भागामध्ये एक मोठा भूकंप झालेला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की भारताचा भूखंडाचा जो भाग आहे काही प्रमाणामध्ये खाली सरकलाय त्या भूकंपाच्या धक्क्यामुळे. मग काय कारण आहे याच्या मागे की या ठिकाणी कायम भूकंपजन्य परिस्थिती असते. भारताच्या एकूण भूभागापैकी जवळपास जर बघितलं तर या ठिकाणी 65% भूभाग हा या ठिकाणी भूकंपजन्य परिस्थितीमध्ये येतो, मध्यम ते तीव्र भूकंपाच्या प्रदेशामध्ये येतो. मग त्याच्यापैकी जर बघितलं उत्तर भारतामध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आतापर्यंतचे भूकंप जे आहेत ते हिमालयन प्रदेशामध्ये घडून आलेले पाहायला मिळतात. जगामध्ये भूकंपासाठी अस्थिर जे प्रदेश मानले जातात त्याच्यापैकी उत्तर भारताचा हिमालयन प्रदेश जो आहे तो या ठिकाणी अस्थिर मानला जातो. याच्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे आपण जर मागे जर गेलो आपण की या भारतीय भूभागाच्या निर्मितीचा इतिहास जर पाहायचं म्हटलं तर त्यावेळी आपल्याला दोन थेरी पाहायला मिळतात. एक प्लेट टेक्टॉनिक थेरी असते आणि एक वेगनरचा भूखंड वन सिद्धांत आहे. हे दोन्ही वेगळे आहेत कारण त्याच्यामध्ये फरक काय आहे तर प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये पृथ्वीच्या एकूण भूकवचाचे या ठिकाणी 7 भाग केले त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये जलभाग वेगळा किंवा भूभाग वेगळा असं काही केलेलं नाहीये. पण या वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतामध्ये काय सांगितलंय, फक्त त्यांनी काय केलंय तर भूभागाचं एकंदरीत त्याला कन्सिडरेशन त्यांनी केलेलं आहे, म्हणजे भूभागाचं वहन झालं. पण या प्लेट टेक्टॉनिक मध्ये काय सांगितलं की हे जे काही पूर्ण भूकवच आहे ते 7 विभागामध्ये विभागलेलं आहे आणि त्याच्यापैकी 7 विभागापैकी एक जर बघितला, आता इथं तुम्हाला बाकीच्या सांगत नाही,
ठीक आहे. इथं इथं भूकंप होण्यासाठी कारणीभूत असणारे दोन ते प्लेट्स आहेत. ठीक आहे. आता ही प्लेट टेक्टोनिक थेरी आहे. प्लेट टेक्टोनिक थेरीचा जर संदर्भ पाहायचा म्हटला तर 1967 मध्ये ही प्लेट टेक्टोनिक थेरी या ठिकाणी 3 शास्त्रज्ञांनी मांडलेली होती. बरोबर. एक या ठिकाणी मार्केल आहे, त्याच्यानंतर पार्कर एक आहे. ठीक आहे. या दोघांनी या ठिकाणी आणि मॅकेन्झी या तिघांनी मिळून या ठिकाणी या प्लेट टेक्टोनिक थेरीची संकल्पना मांडली होती. ही या वेगनरच्या भूखंड वन सिद्धांतापेक्षा ऍडव्हान्स थेरी मानली जाते. ठीक आहे. आणि मग इथं जर बघितलं तर उत्तरेकडचा जो भाग आहे, हा भाग म्हणजे भारताच्या उत्तरेकडच्या म्हणजे हिमालयाच्या उत्तरेकडचा भाग या ठिकाणी प्लेट टेक्टोनिक थेरीनुसार युरेशियन प्लेट त्याला म्हटलं जातं आणि दक्षिणेकडचा जो प्लेट आहे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट म्हटलं जातं. ठीक आहे. इंडो ऑस्ट्रेलिया त्याच्यामध्ये मग भारताचा भूभाग असेल, इकडे बंगालचा उपसागर आहे, हिंदी महासागरचा काही भाग आहे आणि ऑस्ट्रेलिया खंड सुद्धा येतो. त्या सगळ्या भूभागाला या ठिकाणी काय म्हटलं आहे, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. आणि ज्या भागामध्ये ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत तो भूभाग म्हणजे या ठिकाणी इथं हिमालयन प्रदेश आहे. भूखंडवन सिद्धांतामध्ये सांगत असताना सुद्धा हा भूभाग उत्तरेकडे सरकला आणि उत्तरेकडे सरकल्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, हिमालयाची निर्मिती झाली आहे. आज सुद्धा या ठिकाणी आता प्लेट टेक्टोनिक थेरीनुसार काय सांगितलं जात आहे, तर हा भूभाग जो आहे तो कायम एकमेकांना अशा पद्धतीने या ठिकाणी घासत राहतोय नियमितपणे. ठीक आहे. नियमितपणे घासत असल्या कारणाने या भागामध्ये जो या ठिकाणी हिमालयन प्रदेश आहे तो कायम अस्थिर स्वरूपाचा जाणवतो. कारण दक्षिणेकडची जी काही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे आणि उत्तरेकडची जी या ठिकाणी युरेशियन प्लेट आहे त्यांच्यामध्ये कायम या ठिकाणी काय होतंय, तर असं घर्षण होताना आपल्याला पाहायला मिळत असल्या कारणानं या ठिकाणी या भागामध्ये कायम भूकंप होत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप होत असतात. एव्हरेस्ट शिखराची सुद्धा अलीकडे उंची मोजली गेली, कारण इथं जर सांगितलं जातं हिमालयाची उंची जी आहे ती अजून सुद्धा वाढत आहे. कारण हा जो दक्षिणेकडचा भाग आहे, ही जी इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ती उत्तरेकडे अजूनही सरकते. तर यावेळी जेव्हा या ठिकाणी आपण सुरुवातीला बघायचो की हिमालयाची या आपल्या हिमालयामध्ये असणाऱ्या उंच शिखर जे आहे एव्हरेस्ट शिखर, त्याची 8,848 मीटर एवढी या ठिकाणी काय होती, याची उंची असलेली पाहायला मिळते. आपण पूर्वीपासून याचं वाचन करत आलोय. पण 2019 मध्ये नेपाळमध्ये असणाऱ्या एका एनजीओनं काय केलं, लेझरच्या माध्यमातून या ठिकाणी याची उंची मोजली होती आणि त्यावेळी त्यांना आढळून आलं होतं की ही जी काही उंची आहे एव्हरेस्ट शिखराची ती उंची 0.86 मीटरनं काय झालेली आहे, वाढलेली आहे. ठीक आहे. अगोदर सुद्धा त्याचे मोजमाप झालं होतं. कायम त्यांनी या ठिकाणी विशिष्ट कालखंडामध्ये पुन्हा पुन्हा त्या एव्हरेस्ट शिखराची उंची मोजली जाते. पण त्यांना यावेळी 2019 मध्ये काय झालं होतं, तर या ठिकाणी 2015 नंतर ती प्रथमच मोजली गेली होती. कारण 2015 तुम्हाला म्हणलं की 2015 साली काय झालं होतं, मोठा भूकंप झाला आणि त्यावेळी हा भारताचा भूभाग जो आहे तो खाली सरकला असं या ठिकाणी सांगितलं गेलं होतं त्या भूकंपाच्या हादऱ्यानं. पण हा कायम काय होतोय, वर सरकत आहे. मग त्यावेळी या ठिकाणी याची जी काही 0.86 मीटरने ही उंची वाढलेली आढळून आली आहे आणि शास्त्रज्ञ कायम दावा करत असतात की हा अस्थिर भाग आहे आणि याच भागामध्ये या ठिकाणी या हिमालय जो आहे हिमालयाची निर्मिती झाली आणि आज सुद्धा हिमालयाची उंची आहे ती कायम काही प्रमाणामध्ये वाढताना आढळून येते. आणि हे याच्या मागचं कारण आहे की या ठिकाणी कायम भूकंपजन्य परिस्थिती निर्माण होत असते, कायम या ठिकाणी भूकंप होत असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. ही जी थेरी आहे प्लेट टेक्टोनिक थेरी, कायम या ठिकाणी 7 प्लेट्स आहेत. मागे जर बघितलं या ठिकाणी तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप झाला होता त्या ठिकाणी सुद्धा त्या भागामध्ये तुर्की आणि सिरिया हे देश सुद्धा या ठिकाणी कोणत्या प्लेटवर आहेत, उत्तरेकडे असणारा अॅनाटोलियन प्लेट आहे आणि दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल एक अरेबियन प्लेट आहे. ठीक आहे. आता त्या छोट्या प्लेट आहेत, प्रमुख 7 प्लेट जर पाहायच्या म्हटल्या तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा, ही नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, ही एक झाली. त्याच्यानंतर इथं जर बघितलं या ठिकाणी ही पॅसिफिक प्लेट झाली. ठीक आहे. ही पॅसिफिक प्लेट दुसरी झाली. त्याच्यानंतर इथं जर बघितलं या ठिकाणी हा जो भाग आहे तो अटलांटिक प्लेट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. या भागामध्ये या ठिकाणी साऊथ अमेरिकन प्लेट आहे. ठीक आहे. ही आफ्रिकन प्लेट झाली. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी 2 3 त्याच्यानंतर इथं 4 झाली. इथं या ठिकाणी आफ्रिकन प्लेट्स या ठिकाणी 5 झाली. त्याच्यानंतर इथं युरेशियन प्लेट, ही युरेशियन प्लेट या ठिकाणी 6 झाली. आणि इकडे जर बघितलं हा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटचा या ठिकाणी 7. ह्या मेन 7 प्लेट आहेत आणि उर्वरित जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या प्लेटमध्ये डिवाइड केलेला पाहायला मिळतो. मग इथं जर बघितलं या ठिकाणी या भागामध्ये तो भूकंप झाला होता जो आरोब या ठिकाणी बघा, ही अरेबियन प्लेट आहे आणि याच्या उत्तरेकडे जो भाग आहे या ठिकाणी इथं तुर्की आणि सिरिया आहेत, तिथे या ठिकाणी भूकंप झाला होता. अॅनाटोलियन प्लेट उत्तरेकडची यांच्यामध्ये या ठिकाणी कायम घर्षण होतं, म्हणून या भागामध्ये भूकंप झाला. तीच परिस्थिती या ठिकाणी या भागामध्ये सुद्धा आहे. इथं असणारी इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि उत्तरेकडे असणारी युरेशियन प्लेट यांच्यामध्ये कायम घर्षण होतंय आणि हा मूळ या ठिकाणी अस्थिर स्वरूपाचा प्रदेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या कारणाने या भागामध्ये कायम भूकंपजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ठीक आहे. चलो, ही कन्सेप्ट या ठिकाणी मला वाटतं की या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सहज लक्षात आले असेल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.